परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास। म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे। सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार। हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते। राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान। राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर। विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा। पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी येथील तांडा सुधार योजनेचा निधी अन्य वस्तीवर वळवण्यात आल्याच्या आरोपावरून सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भगवान दगडखैर यांनी पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं। तर उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी 8 ऑक्टोबरला प्रशासनानं चौकशी करून न्याय देण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेतलं गेलंय। दगडखैर यांनी आरोप केला होता की या योजनेतील निधी जवखेडे पाडळी रस्त्यालगतच्या वस्तीवरील रस्ता बांधकामासाठी वळवण्यात आला असून निविदा प्रक्रियेतही अनियमितता झाली आहे। समाज कल्याण विभागामार्फत चौकशी आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली। आमची मागणी आहे तांडा सुधार योजनेमधला रस्ता दुसरे इतर ठिकाणी झालेला आहे, जिद्द मंजूर झालाय, इथे झालेला नाही। आमचं म्हणणं आहे जिद्द मंजूर झालाय जसं प्रशासन दखल घेत नाही। स्टॅकला टेंडर झालं होतं एक, नंतर फाडून टाकलं ते आणि दुसरं टेंडर बनवलं। ग्रामसेवकनी फाईल त्या पोरा यांना दिली दुसऱ्या ठेकेदारांना। आता तुमची काय मागणी, काय झालं पाहिजे काय? आमची मागणी योग्य ती कारवाई झाली पाहिजे। नाही ज्या ठिकाणी रस्ता मंजूर झालता त्या ठिकाणी झाला पाहिजे। प्रशासनाने जर आमची दखल नाही घेतली तर आम्ही उपोषण सोडणार नाही, किती दिवस लागले तरी चालेल। समाज कल्याण अधिकारी नगर त्यांनी बघायला समक्ष येणे, तरच बिल अदा करण्यात यावे। प्रशासनानं सविस्तर चौकशीचं आश्वासन दिल्यावर हे उपोषण मागे घेतलं गेलंय। अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी। दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये।